नाशिकमध्ये राहणाऱ्या सुनीता पाटील यांना यंदाचा हिरकणी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। सुनीता सेवेच्या वतीने मृतदेहांच्या स्वच्छतेचं काम करतात। त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिरकणी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे। काय आनंद झाला फक्त मला, बस बाकी काही नाही। का माझ्या कामाची दखल घेतली बा लोकांनी, सामवाल्यांनी पण घेतली होती माझी दखल आणि सकाळवाल्यांनी पण घेतली होती। आनंद वाटला आम्हाला हिरकणी पुरस्कार मिळाल्याबद्दल। असताना मी म्हणजे स्वतः तिथं पण असतो, कधी वेळेस बघतो मी तिला काम करताना, मला आनंद वाटतो काम करते तिला आधी कधीच विरोध असा केला नाही मी काम करण्यासाठी। एक सेवा करते म्हणून आम्हाला पण आनंद वाटतो। सुनीता पाटील यांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल याआधी साम टीव्हीने घेतली होती। सुनीता पाटील यांच्या असामान्य कर्तृत्वाची कहाणी साम टीव्हीच्या बातमीपत्रात दाखवली होती। त्याची दखल अनेकांनी घेतली। त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता। तसंच अनेक संस्थांनी सुनीता यांचा गौरवही केला। स्त्री म्हटली की भावनिक, हळवी अशी विशेषणं आपोआपच येतात। पण स्त्रीमध्ये अफाट धैर्य असतं हे सिद्ध करून दाखवलंय नाशिकच्या सुनीता पाटील यांनी। सुनीता पंचवटीच्या अमरधाम या स्मशानभूमीमध्ये गेली 7 वर्ष अविरत काम करतायत। त्या मृतदेहाला स्वच्छ करतात, देहाला तूप लावतात, शिवाय अशा परिस्थितीतही नातेवाईकांना धीर देऊन अंत्यसंस्काराची सर्व कामही आटोपतात। बॉडी आल्यावरती बॉडीचं डोकं कुठे करून ठेवायचं आणि कसं वरती घ्यायची, काय खोबऱ्या वाट्यांमध्ये तूप भरून डोळे झाकायचे, पाणी द्यायचं, सर्व पद्धती मला माहिती आहे सर्व समाजाच्या। त्यामुळे सर्व समाजाच्या पद्धतीनुसार मी त्यांची प्रत्येकाच्या समाजानुसार मदत करून त्यांची हे करते सेवा। सुनीता यांनी लहानपणापासून असे सर्व जवळून पाहिलंय। लग्नानंतर सासरच्या लोकांनी देखील त्यांना पाठिंबा दिला। आता सुनीता यांची 2 मुलंही त्यांना या कामात मदत करतात। खाली गेल्यावरती मी लाकडं रचू लागतो, बॉडीवर लाकडं रचू लागतो, तूप टाकतो, गौऱ्या खोचू लागतो, पेटून देतो। सुनीताताई यांच्या कामाची अनेक सेवाभावी संस्थांनी दखल घेतली आहे। त्या ठिकाणी त्यांची जी ही सेवा आहे तूप लावण्याची आणि त्या प्रेताची सेवा करण्याची, ही अतिशय म्हणजे आश्चर्यकारक म्हणावा अशी आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक या ठिकाणी बऱ्याच संस्थांनी केलेलं आहे। ज्या ठिकाणी भल्या भल्यांना आपले अश्रू आवरत नाहीत त्या ठिकाणी अतिशय धैर्याने सुनीता पाटील त्यांचं काम पार पाडतात। अशा हिरकणीला साम टीव्हीचा सलाम। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक।